रमा, काय करतेयस तू? तुम्हाला काय वाटतं, आम्हाला रस्त्यावर आणल्यानं हे कॉलेजात जाणं सोडून देतील? चुकीचा विचार करताय तुम्ही. आता थोड्याच वेळात ते कॉलेजात जातील आणि येळेवर बी पोहोचतील आणि तसंच उत्तर देतील ज्या उत्तरानं तुम्हाला चपराक बसली होती. तुमच्यासारखी लई लोक आहेत ज्यांनी माझ्या नवऱ्यावर आतापर्यंत लई येळेला चिखल उडवलाय बघा. पण आज पोतर त्यांना कुणी बी नाही थांबू शकलं. तुम्ही पाहिजे तर काही बी करू शकता, पर माझ्या नवऱ्याची जिद्द नाही रोखू शकत. अच्छा, तर बघूयात मग भीमराव, तुझ्या आत्मविश्वासाची ताकद कुठवर तुझ्या सोबत राहते. एक गोष्ट लक्षात ठेव की आतापासून या शहरामध्ये तू जिथे जिथे जाशील तिथे तुझ्या आधी हा नरोत्तम जोशी पोहोचेल. म्हणजे तुला तुझी कुवत दाखवू शकेल. हे बघा, तुम्हाला द्वेषाची ताकद आजमावायची आहे तर आजमावा. तरी देखील मी तुम्हाला एक सल्ला देईल की ह्या अस्पृश्य भीमरावाच्या मागे मागे पळून तुम्ही तुमचं आयुष्य निरर्थक करताय. त्याऐवजी काहीतरी सार्थक करा. चला. कबीर सीप समंद की रटे प्यास पियास समुदहि तिनका करी गिने स्वाति काय झालं वहिनी? काय झालं पोरी? नाही, मी बरी आहे. चला तिथं बसूया जरा वेळ. चल पोरा. द्या इकडे. चला चला ये इकडं बस. अरे मदत करा हिची. बस. बरी आहेस? तुम्ही सगळे इथे थोडा वेळ आराम करा. आनंद, भीम, हो रंजन, ये. भीमपुरा, याला जर आपण ठीक केलं तर राहण्याची व्यवस्था होऊ शकते. सध्या तिकडे बसायला जागा केलीये.
जर पाऊस वगैरे आला तर कमीत कमी आपण भिजणार नाही. हा जिजाबाई, आनंदाला काही पैसे द्या. निदान खाण्यासाठी काहीतरी विकत घेऊन येईल तो. एवढ्या सगळ्या लोकांसाठी जेवायला घेऊन येईल तर महिन्याभरचे पैसे आठवड्यातच संपून जातील. पर आई, उद्याचं उद्या बघूयात ना. आज जे आवश्यक आहे ते तर करू. हे जे उद्याचं उद्या बघू म्हणतोयस ना, म्हणूनच आजचा दिवस बघायची वेळ आली. बाबा, माझ्याकडे काही पैसा आहेत. मी जाऊन सगळ्यांसाठी जेवण आणतो. आनंद दादा, तुम्ही जेवून घ्या, मी कॉलेजला जातो. भीम, तू पण उपाशीच आहेस ना? काहीतरी खाऊन जा बाळा. नाही आत्या, मला उशीर होईल. आणि रमाने सगळ्यांसमोर सांगितलं होतं तिचा पती आज वेळेत कॉलेजला पोहोचेल. तिचा विश्वास मी तुटू देणार नाही. परंतु पोरा, अजून तर खूप वेळ आहे. कॉलेजला पायी चालत जाईल. हो, अर्धा मैल पायी चाललो तर पाय दुखतील, थकूनही जाईल, हेही खरं आहे. पण मला, तुला, शंकर आणि छोटीला उपाशी तर राहावं लागणार नाही ना. बाबा, तुम्ही पाकिट खर्चासाठी जे पैसे दिले होते त्या पैशाने कॉलेजला जाऊन कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईल. हा 1.5 आणा सुद्धा तुमच्याकडे ठेवा, पण रमाला आणि तिच्या भावा बहिणींना उपाशी मात्र ठेवत जाऊ नका. ऐका जरा, काहीतरी खाऊन जा ना. तू जरा शांत बसशील? पाकिट खर्चाला काही पैसे दिली आहेत ना, ते यासाठीच दिली आहेत. बस शांतपणे. पण आई, पण बिन काही नाही. मी निघतो. हा भीम पोरा, स्वतःची काळजी घे. बाबा, मी आपण समद्यांसाठी काहीतरी खायला घेऊन येतो. ठीक आहे, तोपर्यंत मी पण कुठेतरी जाऊन घर बघतो. आनंद, तू आज कामावर जाऊ नकोस, इथेच थांब. वय बाबा. बाबा, तुम्ही तरी काहीतरी खाऊन जा. तुला काय सिद्ध करायचंय? सगळ्या घराची आणि त्यांची काळजी फक्त तुलाच आहे. जिजाबाई, यात सिद्ध काय करायचंय? चल रामजी, तुझ्याबरोबर मी पण येतो. चल. या भीमाच्या नाटकामुळे आजचा दिवस बघावा लागतोय. आणि त्यासोबत असे वाटते की या 2 अपशकुनी लहान मुलांची सावली सुद्धा आपल्या घरावर पडली. म्हणत तर होते की आमच्या बाबांचं काहीच घर नाहीये, आम्ही बेघर आहोत. आता यांच्यामुळे आम्ही पण बेघर झालोय. मामी, शंकर, तुम्ही दोघं काय बी बोलू नका. तुम्ही काहीही बोला, आम्ही काहीच बोलणार नाही. अजिबात काही नाही बोलणार. आई, काय दिवस रात्र एकच गोष्ट धरून बसलीयस? गप्प बस ना. आता एकही गोष्ट भीमराव आणि त्याच्या कुटुंबाबद्दल नाही बोलायचा. वय डलियाजी, हे ह्यासाठी की ही गोष्ट चुकून आपलं मालिक जोशी जी आहेत त्यांना कळली नव की आपल्या मनामध्ये तो भीमराव आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे, तर आपल्याला बी तळ खाली करायला लावतील. हो, नाहीतर काय. हो, मग काढून टाकावं आपल्याला. काढण्याच्या भीतीने काय आम्ही त्यांनी केलेले उपकार विसरून जायचे? सांगा, इथं कोण असं आहे की ज्याची रामजी, भीमराव आणि त्यांच्या कुटुंबाने मदत नाही केली? आणि जेव्हा तू आजारी पडला होतास तेव्हा त्याच रामजी आणि भीमरावने लोकांकडून जाऊन वर्गणी गोळा केली होती.
हे बघ, तुझ्यासाठी लोकांनी पैसे जमा केलेत. आता दवाखान्यात जाऊन इलाज करूया. हां, लवकर बरा होशील. अरे मी तुझ्या सोबत आहे ना, सगळीच चाळ तुझ्या सोबत आहे. सगळं नीट होईल. भीम पोरायला उठव उठव. चल चल चल. सावकाश. आणि जोगू, तू इस्त्रीचे कपडे जायले होतेस तेव्हा त्याच भीमरावाने तुझ्या बाजूने वकिली केली होती. चल चल इकडे, चल माझ्या बरोबर. पुढे ये. चुकलं शेट ऐका. आता हे कोण नेसणार आहे? तुझा बाप. आता या सदऱ्याचे पूर्ण पैसे दे. पूर्ण 2 रुपये 12 आणे दे. चल. हे बघा शेठजी, ह्याच्याकडून चुकून जळालं असेल. हे काका गरीब आहेत, एवढे पैसे कुठून देतील तुम्हाला? यांना माफ करा ना. आणि भीमरावाच्या समजवण्याने तुम्हाला कोणताच दंड भरावा लागला नाही. आणि फुलिया, तुझं जेव्हा डोकं दुखत होतं तेव्हा तीच रमा आली होती ना तुझ्या डोक्याची मालिश करायला. वा ग रमा, तुझ्या हातात ना एकदम जादूच आहे. हे बघ, आता तू हात लावल्याबरोबर सगळी डोकेदुखी एकदम निघूनच गेली. देव तुझं कल्याण कर. आज तीच डोकंदुखी झाली आहे फुलिया तुझ्यासाठी, आणि आपण सगळ्यांनी तिला एकटं सोडलाच. कोणाला काहीच त्रास नाही. अरे ये नटवर, आजीला समजव ना. समदे एकत्र राहतात तेव्हा एकमेकांना मदत करतातच की. आता आम्ही बी मोजाया निघालो ना तर भरपूर काय निघल. एकदम बरोबर बोललात. अगं आई, खरंच आता खूप झालं. तुला जर तुझ्या मुलापेक्षा ती लोक प्रिय असतील ना तर त्यांच्यासोबत राहा ना. मला काही अडचण नाहीये. मी राहीन बिना आईचा. तर तू आपल्या आईच्या शिवाय राहण्यालायक झालायस का? अरे आई, तू राह. तू फक्त नौटंकी करण्याच्या लायकीच आहे. अरे पण भीमरावच्या जातीतला कोणताही माणूस इथे मला दिसता कामा नये. जर का तुम्ही सगळे या चाळीमध्ये राहू इच्छिता तर भीमराव आणि त्याच्या परिवाराला इथून काढून टाका. करायचं काय आहे ते सांगा. करायचं काय बालक? एक तर भीमराव स्वतःच्या मर्जीनं कुटुंबासोबत स्वतः निघून जाईल, नाही तर आम्ही त्याला हाकलून लावू. भीमराव, मागे हो. तुम्ही बाजूला व्हा माझ्या रस्त्यातून. मागे हो. काय झालं? ओला झालास? काय हरकत नाही. घरी जा आणि कपडे बदलून ये. मी पण ना घरतच राहीलच नाही तर जाणार कुठे? तुम्हाला काय वाटलं, अशा पद्धतीने कपडे ओले केल्यावर मी कॉलेजमध्ये येऊन अभ्यास करणं बंद करेन? तू विचार करून बोलत जा. तू बघितलंस का की पाणी मी टाकलंय? असे घाणेरडे कृत्य तुम्ही नाही तर आणखी कोण करणार? खरं तर प्रत्येक उच्च जातीतील व्यक्तीने तुमच्या सोबत असंच केलं पाहिजे. दूध भांड्यातून उतू जायला लागलं की त्यावर थंड पाणी टाकलं जातं.
म्हणजे ते शांत होईल. तशाच प्रकारे तुझ्यावरही कोणीतरी पाणी टाकलंय. नरोत्तम जोशी, तुम्ही आपल्या मर्यादेत राहून बोला. याला समजवा ना. मी माझ्या मित्रांसोबत कॉलेजच्या बाहेर बसलो होतो. मी स्वतः बघितलं की याच्यावर पाणी कॉलेजच्या गेटच्या बाहेर फेकलं गेलंय. घटना कॉलेजच्या बाहेरची होती, परंतु याने पंचायत कॉलेजच्या आतमध्ये आणली. तो कॉलेजचाच विद्यार्थी असं नाही, कोणी बाहेरचा पण असू शकतो. परंतु गुरुजी, पाणी फेकल्यानंतर तो कॉलेजमध्ये गेला. आता याने पळवले तर तो पळून गेला असेल. बिना पुराव्याचे तुम्ही नरोत्तम जोशीला गुन्हेगार नाही म्हणू शकत. भीम, तुझ्या अंगावर ज्याने पाणी टाकलं तू त्याला ओळखू शकतोस का? काय यातील कोणी आहे? त्याने चेहरा झाकलेला होता गुरुजी. अंगावर चादर घातलेली होती. मी हे समजू शकतो भीमराव, पण तुम्ही सर्वजण वर्गात जा, कारण कुठल्याही प्रमाणाशिवाय कुणालाही शिक्षा तर देऊ शकत नाही. भीम, ओल्या कपड्यात वर्गात नाही बसायचं. जा घरी जाऊन कपडे बदलून ये. नाही गुरुजी, आत्ता ह्यावेळी घरी जाऊन परत यायचं असेल तर खूप वेळ लागणार. वर्गातील सगळ्या तासिका संपतील. ह्यापेक्षा मी असंच वर्गात बसतो. अरे अचानक तर तुझी तब्येत खराब होईल. घे, हे घे मग. नाही गुरुजी, मी ठीक आहे. भीम, तुझे सगळे कपडे ओले आहेत. जर तू असा जास्त वेळ राहिलास तर थंडीने तुझी तब्येत बिघडून जाईल. घे. याने तुला आराम मिळेल. धन्यवाद गुरुजी. भीमराव, सांभाळून राहा, कारण की आतापासून या कॉलेजमध्ये तुझ्यासोबत कधी काहीही होऊ शकतं. आणि गुरुजी, कुठवर तुम्ही याला स्वतःचं उपर्ण देत राहणार? बघा, कदाचित तुम्हालाच कपड्यांची गरज तर भासणार नाही. नरोत्तम जोशी, जेवढा अत्याचार करायचा तेवढा करू बघ, पण बघून घे, एक दिवस भीमराव सारखे लोकच या सर्व अत्याचाराचा नायनाट करतील. स्वप्न बघणं सोडून द्या. खुदा बख्श सर. चला, सगळे वर्गात चला. आत्या, हे घे जेवण. आण, ठेवून दे. रमा, जेवण. आणि पोरांना पण दे खायला. ते कॉलेजात एकटेच असतील ना? ते जोशाचं पोरग तिथं पण त्यांच्यासोबत काहीतरी करन, हा विचार करून लय भीती वाटतेय. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा भीम अशीच मोठमोठी कामं करायला एकटा निघून जायचा. तेव्हा आमासनी पण अशाच प्रकारची काळजी वाटायची. मग एक दिवस आला, मग आमासनी खात्री पटली की भीम एकटाच पुरेसा आहे जीवनातील समध्या संघर्षांना तोंड द्याया. आणि काही दिवसात तू बी तशीच होशील. बायको आहेस, काळजी करणं स्वाभाविक आहे. परम्या सल्ला दे की तू काळजी करू नगस, खाऊन घे.
आज ते उपाशीच असतील आणि त्यांच्याकडे पैसे बी नसतील ना. जवळ ते परत नाही येत तवर मी बी काही नाही खाणार.